आता आपण 11 आणि 12 जानेवारीचं सोबतच म्हणजे संडे आणि आजचं मंडे करंट अफेअर्स एकत्रितरित्या बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या नागोर अश्वगंधाला जीआय टॅग मिळाला? तर नागोर अश्वगंधा जी आहे ती राजस्थानमधील, आपण जर बघितलं तर एक वनस्पती आहे, तिला अलीकडे जीआय टॅगने इथं काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. राजस्थानमधील हे 22वे जीआय टॅग उत्पादन आहे आणि कृषी क्षेत्रातील राजस्थानमधलं दुसरं आहे. जीआय टॅगचा कायदा कधीचा आहे? 1999चा जीआय टॅगचा कायदा आहे. नागोरी अश्वगंधा ही भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत जीआय टॅग कायदा अंतर्गत आता नोंदणीकृत करण्यात आलेली आहे. राजस्थानमधील हे प्रोडक्ट आहे नागोरी अश्वगंधा. आता आपण बघूया की कोणाला जीआय टॅग जो आहे अलीकडे देण्यात आला, ते कुठली गोष्ट आहे. तर केर सांगलीला जीआय टॅग देण्यात आला, ते राजस्थानमधील आहे. औजी फेनीला जीआय टॅग देण्यात आला, ती गोव्याची आहे. फेनी एका प्रकारचं आपण म्हणूया दारू सारखा एक प्रकार आहे. त्यानंतर जर बघितलं तर वर्जिन नारळ तेलाला जीआय टॅग देण्यात आला, जे अंदमान निकोबार मधील आहे. त्यानंतर कुंभ कोनम सुपारीची पानं आणि थोवलाई फुलांच्या माळाला जीआय टॅग देण्यात आला, ते तामिळनाडूत आहे. त्यानंतर अमल साड चिकूला जीआय टॅग देण्यात आला, ते गुजरात मधला आहे. त्यानंतर आदिवासी हस्तकला कन्नदीपया याला जीआय टॅग देण्यात आला, ते केरळ मधला आहे. त्यानंतर जर बघितलं तर टांगईल साडी, गरड साडी आणि कोरियल साडीला जीआय टॅग देण्यात आला, ते पश्चिम बंगालची आहे. त्यानंतर खजुरी गुडाला जीआय टॅग देण्यात आला, ते ओडिशाचा आहे. आणि सुंदरबनच्या मधाला जीआय टॅग देण्यात आला, तो पश्चिम बंगालचा आहे. इस्रो 2026 सालातील पहिला प्रक्षेपण कार्यक्रम कोणत्या मोहिमेने सुरू करेल? तर इस्रो आपली प्रक्षेपण मोहीम जी आहे तर ती PSLV-C62 या रॉकेटने सुरू करणार आहे. इस्रो या मोहिमेमध्ये अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट N1 लॉन्च करणार आहे. त्याला अन्वेषा असं देखील नाव दिलेलं आहे. तर हे DRDOने विकसित केलेलं अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. आता अर्थ ऑब्झर्वेशन म्हटल्यानंतर पृथ्वीचं निरीक्षण करणारे एक आधुनिक सॅटेलाइट आहे. या सॅटेलाइट व्यतिरिक्त स्पॅनिश स्टार्टअपने विकसित केलेलं एक कॅस्ट्रेल इनिशियल डेमॉन्स्ट्रेटर नावाचं एक आपण जर बघितलं तर एक सॅटेलाइट सुद्धा आपण पाठवणार आहोत. आणि याचं प्रक्षेपण आजच होणार आहे 12 जानेवारीला सतीश धवन स्पेस सेंटर वरून श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश मधून. थँक्यू. तर इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? तर 15 ऑगस्ट 1969. संस्थापक आहे विक्रम साराभाई. बेंगलोर कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे. व्ही नारायणन 11वे अध्यक्ष आहे इस्रोचे. इम्पॉर्टंट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाईल, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? हरियाणामध्ये भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे. तर हरियाणामधील जिंद ते सोनीपत या मार्गावर ही ट्रेन सुरू होणार आहे. या ट्रेनची निर्मिती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर प्रजासत्ताक दिनी अधिकृतपणे ही ट्रेन सुरू केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय गवताळ प्रदेश आणि पशुधन वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. हा प्रस्ताव कोणत्या देशाने मांडला होता? हा प्रस्ताव मंगोलिया या देशाने मांडलेला आहे. तर आपण जर बघितलं तर मंगोलियाने हा ठराव जो आहे तो 2022 मध्ये मांडला होता. आता 2026 हे वर्ष जे आहे ते आंतरराष्ट्रीय चराई आणि पशुधन वर्ष म्हणून घोषित केलं जात आहे. युनायटेड नेशन जे आहे त्याची स्थापना 26 जून 1945 आहे. आपण जर बघितलं तर अधिकृत स्थापना जी आहे ती 24 ऑक्टोबर 1945 न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमध्ये मुख्यालय आहे. तर पुढे जाऊया. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने साथीचा आजार कायदा 1897 अंतर्गत मानवी रेबीज हा एक अधिकृत आजार म्हणून घोषित केलेला आहे? अधिकृत आजार नोटिफिएबल डिसीज म्हणजे काय असतं की त्या आजाराकडे एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं जातं. तर रेबीजला दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने काय केलेले एक नोटिफिएबल डिसीज म्हणून घोषित केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये सिद्धरामय्या कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले? ते सिद्धरामय्या कर्नाटकचे सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री 2793 दिवस राहिलेले आहे. आपण जर बघितलं त्यांनी यापूर्वीचे डी देवराज उर्स यांचा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. त्यांचा विक्रम होता 2792 दिवसांचा. सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 16 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे देखील नेते आहे. 7वा प्रश्न आहे, कोणत्या शहरात पहिले इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट 2026 आयोजन केलं जाईल? तर नवी दिल्लीमध्ये इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटचं आयोजन केलं जाणार आहे. मग याची थीम आपल्याला विचारली जाऊ शकते. थीम आहे डेमोक्रेसी फॉर इन्क्लुझिव्ह पीसफुल रिझिलियंट अँड सस्टेनेबल वर्ल्ड. आणि याचं आयोजन जे आहे तर ते जर आपण बघितलं तर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याचं आयोजन केलं जाणार आहे. भारत मंडपम प्रगती मैदान नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या देशात पुरातत्व शास्त्रज्ञाला भीर टेकडी परिसरातून 2000 वर्ष जुनी नाणी आणि लॅपिस लाजुलीचे तुकडे सापडले आहेत? तर 2000 वर्ष जुनी नाणी पाकिस्तानचे जे काही आपण म्हणूया पुरातत्व शास्त्रज्ञ आहे तर त्यांना भीर टेकडी परिसर आहे तर तिथे 2000 वर्ष जुनी नाणी सापडलेली आहे. तर ही जी काही जुनी नाणी आहे ही कुशाण सम्राट वासुदेव याच्या काळातील ही नाणी आहे. कुशाणांच्या शेवटच्या महान शासकापैकी त्याला एक मानलं जातं. 9वा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या शेजारील देशासोबत कायदा क्लर्क आणि न्यायालयीन सहकार्याच्या देवाणघेवाणासाठी सामंजस्य करार केलेला आहे?
तर आपण जर बघितलं तर आपण भूतानसोबत एक करार केलेला आहे. भूतानमधील काही लोक आपल्या देशात येतील आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करतील. मग क्लर्क किंवा इतर वेगवेगळ्या पोस्टवर ते काम करतील. मग त्यांना समजेल की सिस्टम वगैरे कसं चालतं, न्यायदानाची प्रक्रिया कशी चालते, आणि त्यासाठी आपण भूतानसोबत काय केलेलं आहे, एक सामंजस्य करार जो आहे तो केलेला आहे. पुढील प्रश्न आहे 8 ते 10 जानेवारी 2026 रोजी सोमनाथ स्वाभिमान पर्व कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे? तर सोमनाथ मंदिर जे आहे मित्रांनो 1026 मध्ये तर ते तोडण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर ते गुजरातमध्ये आहे आणि त्याला आता 1000 वर्ष पूर्ण झालेली आहे, म्हणून सोमनाथ स्वाभिमान वर्ष जे आहे ते सेलिब्रेट केलं जाते. महमूद गझनीने ते तोडलं होतं, मग ते परत बनवण्यात आलेले, तर 1000वा हा वर्धापन दिन आहे त्याचा. 11वा प्रश्न आहे मद्रास उच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील तिरुपारंकुद्रम दीपम स्तंभावर कार्तिगाई दीपम लावण्याची घोषणा केली आहे? तर एक टेकडी आहे, आपण जर बघितलं तर तिरुपाकुद्रम नावाचं ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी एक टेकडी आहे, तिथं जर बघितलं तर एका साईडला मंदिर आहे, दुसऱ्या साईडला आपण जर बघितलं तर दर्गा आहे. मग तिथं एक मशाल जी आहे, दीप जो आहे तो लावला जातो, पण इतके दिवस तो लावण्याची परमिशन नव्हती, कारण असं वाटत होतं की दोन्ही धर्मामध्ये तो लावल्यामुळे वाद होईल, काय काय होईल. तर आता ती लावण्यास मद्रास उच्च न्यायालयाने परमिशन दिलेली आहे, तर ते आता तामिळनाडूमध्ये लावलं जाणार आहे. 12वा प्रश्न आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक आहे प्रेम प्रकाश. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 13 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन इथं बघणार आहोत. सुरुवात करण्या अगोदर आपण वन लाइनरचं एक इयरबुक बनवलेलं आहे. 2025 मधील सर्व प्रश्न त्यामध्ये आपण ऍड केलेले आहे. तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवरून परचेस करू शकता. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जानेवारी 2026 मध्ये अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहे A.K. बालसुब्रमण्यम. आपण जर बघितलं तर अणुऊर्जा नियामक मंडळ जे आहे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, तर त्याची स्थापना 15 नोव्हेंबर 1983 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय मुंबईमध्ये आहे. पुढे जाऊया आता राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या आपण काय बघूया, नियुक्त्या बघूया. हरपाल सिंग हे सीमा रस्ते संघटनेचे म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे नवीन महासंचालक आहे. राकेश अग्रवाल जे आहे ते राष्ट्रीय तपास संस्थेचे NIA चे नवीन महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. एअर मार्शल नागेश कपूर हे हवाई दलाचे नवे उपप्रमुख आहे. रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. भारतीय महिला संघाचे नवीन प्रशिक्षक आहे शोड मारिन. त्यानंतर TCA कल्याणी आपण जर बघितलं तर या भारताच्या नवीन लेखा नियंत्रक आहे. डॉक्टर A राजराजन हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक आहे. अजय सिंग हे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवीन अध्यक्ष आहे. सोनाली मिश्रा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. तुहिनकांत पांडे सेबीचे 11वे अध्यक्ष आहे. पराग जैन रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचे नवीन प्रमुख आहे. सिक्कीम उच्च न्यायालयाचे 24वे मुख्य न्यायाधीश आहे. न्यायमूर्ती मोहम्मद मुस्ताक. लव अग्रवाल जे आहे हे विदेश व्यापार महासंचालनाचे नवीन महासंचालक आहे. दुसरा प्रश्न आहे कोणता जिल्हा भारतातील पहिला जैव हॅप्पी जिल्हा बनला आहे? बायो हॅप्पी डिस्ट्रिक्ट जो आहे तो भारतातील पहिला बनणार आहे, बनण्याच्या मार्गावर आहे. तर तो आहे केई पाणीवर अरुणाचल प्रदेश मध्ये. तर हा भारताचा पहिला जैवदृष्ट्या बायो हॅप्पी डिस्ट्रिक्टच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे काही निसर्ग जे काही आपल्याला बघायला मिळतं तर त्याला जास्त हानी वगैरे काही पोचलेली नाहीये. जसं पहिले होतं मानवाने काय केलेलं आहे, निसर्गाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवलेली आहे. तर परत निसर्ग जसा होता तसं त्याला करणं, त्याला बायो हॅप्पी जैव आनंदी जिल्हा म्हणून ओळखलं जातं. तर ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग हे नेमकं करतंय कोण? तर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि आपण जर बघितलं या जिल्ह्याचे प्रशासन मिळून आपण जर बघितलं तर केई पाणीवर जिल्ह्याला काय बनवत आहे? बायो हॅप्पी डिस्ट्रिक्ट बनवत आहे. पुढील प्रश्न कोणत्या देशाने भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलर अलायन्स सह 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर अमेरिकेने ISA मधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. तर भारत आणि फ्रान्सच्या एकत्रित प्रयत्नातून ISA ची स्थापना करण्यात आली होती. आपण जर बघितलं ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर विषुववृत्त जे आहे ते 0 अंशावर असतं आणि आपण जर बघितलं तर 23.5 अंशावर वर कर्कवृत्त आणि खाली 23.5 अंशावर जर बघितलं तर मकरवृत्त आपल्याला बघायला मिळतं. मग या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात. मग आता हा जो भाग आहे याला उष्ण कटिबंध म्हणतं. म्हणजे देश उष्ण कटिबंधात येतात त्या देशांना एक जास्त ऊर्जा मिळते पृथ्वीवरील अदर देशापेक्षा. मग त्यांची जी संघटना आहे तिला म्हटलं तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स. आपण जर बघितलं तर यामध्ये पूर्णतः किंवा अंशतः जे देश येतात त्या देशांची ही संघटना होती आणि याची स्थापना भारत आणि फ्रान्सने केली होती. आणि आपण जर बघितलं अमेरिका आता त्यामधून बाहेर पडले आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर अमेरिका जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या ज्या संघटना आहेत त्या अमेरिकेच्या हितसंबंधाच्या विरोधात काम करत होत्या, त्यामुळे आम्ही यांच्यातून बाहेर पडलेलो आहे. इंटरनॅशनल सौर आघाडीसह त्यांनी 31 संयुक्त राष्ट्राशी संबंधित आणि 35 गैर संयुक्त राष्ट्राशी संबंधित संघटनातून ते बाहेर पडलेले आहे. चौथा प्रश्न आहे जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित डीप टेक स्टार्टअप धोरण 2025-26 जाहीर केले आहे?
तर डीप टेक स्टार्टअप धोरण जे आहे ते तमिळनाडूने जारी केलेलं आहे. आता हे डीप टेक स्टार्टअप धोरण नेमकं काय आहे, तर याचं उद्दिष्ट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, स्पेस टेक यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या 100 डीप टेक स्टार्टअपना 100 कोटी उपलब्ध करून देऊन त्यांना पाठिंबा देणं. तमिळनाडू राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली होती. चेन्नई राजधानी आहे. मधुवल करुणिधी स्टॅलिन मुख्यमंत्री आहे. उपमुख्यमंत्री आहे उदयनिधी स्टॅलिन. आर्यन रवी जे आहे ते राज्यपाल आहे. 5वा क्वेश्चन आहे, सामान्य लोकांना आधार सेवांची माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी UIDAI ने कोणता नवीन शुभचिंतक लॉन्च केला आहे, तर त्याचं नाव आहे उदय. त्याचं नाव काय असणार आहे, उदय. तर आधारशी संबंधित संस्था आहे UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. मग यांनी उदय नावाचा काय केलेला आहे, एक शुभंकर जो आहे तो लॉन्च केलेला आहे. आधारशी संबंधित सेवा लोकांना समजून सांगणारे सोप्या आणि इझी भाषेमध्ये आपल्यापर्यंत या सेवा पोहोचवण्यासाठी हा शुभंकर जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. 2009 मध्ये UIDAI आधार कायदा 2016 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं 2009 मध्ये ही ऑलरेडी स्थापन करण्यात आली होती. आधार कायदा जो आहे कधीचा आहे यावर प्रश्न विचारण्यात आला होता. आधार कायदा 2016चा आहे. यानुसार हिला वैधानिक दर्जा जो आहे तो मिळालेला आहे. तर UIDAI ही संस्था कशी आहे, वैधानिक आहे. पण सुरुवातीला ती गैरवैधानिक होती, नंतर ती वैधानिक बनलेली आहे. 6वा प्रश्न आहे, महिला आणि बाल विकास योजनांच्या एकात्मिक वितरणासाठी पंखुडी पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केलं आहे, तर पंखुडी असायला पाहिजे. तर पंखुडी पोर्टल जे आहे मित्रांनो ते अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेलं आहे. तर याचं उद्दिष्ट आहे महिला आणि मुलांसाठी सरकारी योजनांचे अर्ज, ट्रॅकिंग आणि लाभ वितरण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित आणणे. यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 हे सगळे उपक्रम या पोर्टलवर आपल्याला बघायला मिळणार आहे, पंखुडी पोर्टलवर. आपण राज्यसेवा 2026 साठी कंबाईन 2026 साठी फाउंडेशन बॅचेस लॉन्च केलेले आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. ऍडमिशन पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ही फी असेल जी तुम्हाला इथे दिसते आहे, एकदम कमी, सगळ्यात कमी महाराष्ट्रात. आणि त्यामध्ये पण ऍडिशनल 10% डिस्काउंट असणार आहे. तर त्याचं कुपन मी तुम्हाला पुढे सांगतो. ही आपली गेम चेंजर बॅच 21,000 PYQ ची बॅच. यामधून तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे ते कव्हर होऊन जातील. त्यानंतर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक जो आहे तो तुमच्या समोर आहे. मित्रांनो बघा, इथं आपला ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर CJ लाईव्ह नावाचं कुपन जे आहे बॅच परचेस करताना यूज करा. 10% डिस्काउंट अजून मिळून जाईल. आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज देखील तुम्ही फॉलो करू शकता. 7वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण पुरस्कार विजेते माधव गाडगीळ यांच्या वयाच्या 82 वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रात त्यांच्या अग्रगण्य संवर्धनासाठी ओळखले जातात, तर माधव गाडगीळ यांच्याशी संबंधित एक समिती जी आहे ती पश्चिम घाटाशी संबंधित स्थापन करण्यात आली होती. त्यांनी पश्चिम घाटाचा मोठ्या भागाला संरक्षित करायला लावलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर एक महान पर्यावरण शास्त्रज्ञ होते माधव गाडगीळ. 2010 मध्ये गाडगीळ आयोग म्हणून ओळखला जाणारा पश्चिम घाटाशी संबंधित जे काही पॅनल होतं त्याचे अध्यक्ष होते माधव गाडगीळ. यांना पुरस्कार पद्मश्री मिळालेला 1981 ला, पद्मभूषण मिळाले 2006 ला, आणि निश्चितच आता मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार पण दिला जाईल. 2024 मध्ये त्यांना युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामने चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. 8वा क्वेश्चन आहे, अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026 चा पहिला टप्पा कोणत्या राज्यातील थनथाई पेरियार वन्यजीव अभयारण्यामध्ये सुरू झाला आहे, तर तमिळनाडूमध्ये अखिल भारतीय व्याघ्र गणना सुरू झालेली आहे. 2027 मध्ये ती कंप्लीट होणार आहे. 2026 मध्ये सुरू झाली, 2027 मध्ये त्याबाबत आपल्याला अहवाल मिळेल. व्याघ्र गणना ही दर 4 वर्षांनी केली जाते. 9वा प्रश्न आहे, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचे आभासी उद्घाटन कुठे केले, तर त्यांनी ते वायनाड केरळमध्ये केलं आहे. तर आपण जर बघितलं केरळमधील वायनाड जिल्ह्यात कालपेट्टा या ठिकाणी आपण जर बघितलं देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचं व्हर्च्युअल उद्घाटन जे आहे ते न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेलं आहे. उद्दिष्ट आहे न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणणे, कागदाचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि न्यायालयीन कामकाजाचा वेग वाढवणे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम 2.0 रँकिंग मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अव्वल स्थान मिळवलं, तर उत्तराखंड राज्याच्या पोलिसांनी यामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे. ICJ म्हणजे काय, तर हे एक राष्ट्रीय व्यासपीठ आहे जे पोलीस, ई कोर्ट, ई प्रिझन्स, ई फॉरेन्सिक आणि ई प्रॉसिक्युशन यासारख्या न्यायव्यवस्थेच्या प्रमुख स्तंभांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करते. ही रँकिंग NCRB ने तांत्रिक कार्यक्षमता, डिजिटल नवोपक्रम आणि डेटा एकत्रीकरणाच्या आधारे तयार केली आहे. यामध्ये उत्तराखंड 1 नंबरला आहे, हरियाणा 2 नंबरला आहे, आसामचे पोलीस 3 नंबरला आहे. 11वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली, तर ही गुवाहाटी आसाममध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचं उद्दिष्ट 2030 पर्यंत $350 अब्ज वस्त्र उद्योगाचे आणि $100 अब्ज निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करणं आहे. तर $350 अब्ज वस्त्रोद्योगाचे आणि $100 बिलियन निर्यातीचे उद्दिष्ट हे लक्षात ठेवायचं आहे. थीम आहे इंडियाज टेक्सटाईल वेविंग ग्रोथ, हेरिटेज अँड इनोव्हेशन. 12वा प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या प्रथम आगाऊ अंदाजानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक GDP विकास दर किती असेल, तर तो असेल 7.4%. तर असा अंदाज जो आहे तो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने व्यक्त केलेला आहे.
आता आपलं उत्पादन जे आहे त्यामध्ये वृद्धी बघायला मिळाली, म्हणून हा अंदाज आपल्याला जास्त बघायला मिळतोय. मित्रांनो, आज आपण 14 जानेवारी 2026 करंट अफेअर्स बघणार आहोत. आपण चालू घडामोडीचं वन लाइनर 2025 एक इयरबुक बनवलेलं आहे, ते तुम्हाला ऍप्लिकेशनवर आपल्या मिळून जाईल. पहिला क्वेश्चन आहे, 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर आता बघा, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि मी जेव्हा जेव्हा बोललो की हे प्रश्न महत्वाचे आहे ते परीक्षेमध्ये यापूर्वी आलेले, तुम्ही बघितलं पण असेल. तर आपण जर बघितलं जेसी बकले यांना जर बघितलं 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. हे पुरस्कार कॅलिफोर्नियामधील बेव्हर्ली हिल्टन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. हे कितवे गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे? 83वे गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे. भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा यावर्षी गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ॲज अ सादरकर्ती म्हणून आपल्याला बघायला मिळालेली आहे. आता विजेते आपल्यासाठी महत्वाचे आहे बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो हॅमलेट ठरलेला आहे ड्रामा या कॅटेगरीमध्ये. सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो संगीत आणि विनोदी या कॅटेगरीमध्ये वन बॅटल आफ्टर अनदर हा ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन ठरलेले आहे वन बॅटल आफ्टर अनदर साठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता आपण जर बघितलं तर ड्रामा हा वॅग्नर मोहरा ठरलेला आहे द सिक्रेट एजंट यासाठी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा ठरली आहे जेसी बकले हॅमलेटसाठी. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर हे महत्वाचे विजेते जे आहे ते सुद्धा बघितलेले आहे आपण. पुढे जाऊया, भारतातील पहिली नॅशनल इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस डेटा मॅनेजमेंट सिस्टम कोणी सुरू केला आहे? तर भारतामध्ये एक असं पोर्टल बनवलं जात आहे जिथं बॉम्ब हल्ले यापूर्वी कुठं झाले, कुठं होण्याची शक्यता आहे त्याची पूर्ण डेटाबेस जो आहे तो तयार केला जात आहे. त्याला NIDMS असंही म्हणून ओळखलं जाईल, निडमस वगैरे तुम्ही काही म्हणू शकता. याचं उद्घाटन जे आहे ते अमित शहाजी यांनी केलेलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी दहशतवाद हल्ल्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी भारतातील पहिली राष्ट्रीय IED म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस डेटा व्यवस्थापन प्रणाली जी आहे ती व्हर्च्युअल पद्धतीने लॉन्च केलेली आहे. आपण जर बघितलं तर NIDMS नॅशनल इंटिग्रेटेड बरोबर ना, नाही, नॅशनल इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस सिस्टम जे आहे तर ते राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डने विकसित केलेले एक राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला बॉम्बस्फोटाच्या घटनांचं एक केंद्रीकृत डेटाबेस जो आहे तो मिळणार आहे. आता ही भारतातील पहिली गोष्ट होती, मग सर्व भारतातील पहिल्या गोष्टी आपण बघून घेऊया. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? तर मिझोरम. भारतातील पहिला मेगावॅट स्केल हायड्रोडायनामिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? नांगल हायडल कालवा पंजाब. रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं? मध्य प्रदेश. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाईल? गोरखपूर उत्तर प्रदेश. बांबू बाग थीमसह देशातील पहिलं निसर्ग थीम असलेलं विमानतळ कुठे उभारलं जाणार आहे? गुवाहाटी आसाममध्ये. भारतातील पहिला वन्यजीव संरक्षित महामार्ग कोणता आहे? तर राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जात आहे? तर पटना बिहारमध्ये. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये तयार केलं जात आहे. पंचवटी एक्सप्रेसमध्ये ATM बसवणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल जी आहे ती लखनौ उत्तर प्रदेशमध्ये बनवली जात आहे. आणि स्वतंत्र भारतातील समान नागरिक संहिता लागू करणार भारतातील पहिलं राज्य आहे उत्तराखंड. तिसरा आपला क्वेश्चन आहे, भारताने कोणत्या शहरात रायसीना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह 2026 सुरू केला आहे? तर रायसीना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह जो आहे तो नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर भारत सरकारचं प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यांनी नवी दिल्लीमध्ये हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम जर बघितलं तर 5 ते 7 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या रायसीना संवादासोबत आयोजित केला जाईल. म्हणजे आपण जर बघितलं याचं आयोजन भविष्यात होणार आहे, आता नाही. रायसीना संवाद मार्च मध्ये होणार आहे, तेव्हाच हा आपल्याला जर बघितलं तर रायसीना सायन्स डिप्लोमसी इनिशिएटिव्ह जो आहे तो सुद्धा होताना दिसेल. उद्दिष्ट आहे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या केंद्रस्थानी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणणे. हा महत्वाचा क्वेश्चन आहे, हा सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो. राष्ट्रीय युवा दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवा दिन जो आहे मित्रांनो तो 12 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. हर्षाली मॅडमला त्यांच्या कॉलेजमध्ये जर बघितलं तर या युवा दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं MPSC UPSC साठी गायडन्स देण्यासाठी. खूप मोठी गोष्ट आहे, ज्या कॉलेजमध्ये शिकलं त्याच कॉलेजमध्ये ॲज अ प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणं हे खूप स्वप्न असू शकतं एखाद्याचं, तर ते पूर्ण झालं होतं मॅडमचं. ठीक आहे, तर त्या गेल्या होत्या. मग हे लक्षात ठेवायचं की 12 जानेवारी की तुम्हाला पण उद्या तुमच्या शाळा कॉलेज किंवा तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा प्रमुख पाहुणे गेले पाहिजे. आणि ते पण कशाला? तर युथ दिनाला, युवकांना मार्गदर्शन करायला. तर 12 जानेवारी जो दिवस आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस असतो हा 12 जानेवारी 1863 रोजी कोलकातामध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता. आणि आपण 1985 पासून 12 जानेवारी दिवस जो आहे तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. याची थीम होती इग्नाइट द सेल्फ इम्पॅक्ट द वर्ल्ड. पुढील प्रश्न आहे 5वा क्वेश्चन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणत्या IIT येथे परमशक्ती सुपर कम्प्युटिंग सुविधा सुरू केली आहे? तर परमशक्ती सुपर कम्प्युटिंग सुविधा जी आहे ती IIT मद्रासमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर या सुविधेचं उद्घाटन जे आहे ते MEITY नावाची एक आपण जर बघितलं ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे. आपण जर बघितलं
तर या ऑर्गनायझेशनचे सचिव जे आहे श्री यस कृष्णन यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. 3.1 पेंटाफ्लॉप असा याचा वेग आहे, म्हणजे प्रति सेकंद 3.1 क्वाड्रिलेटर पेक्षा जास्त गणना तो करू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की सुपर कम्प्युटरचा वेग जो आहे तो पेंटाफ्लॉप मध्ये मोजला जातो, आणि या सुपर कम्प्युटरचा जो IIT मद्रास मध्ये बसवण्यात आलेला आहे त्याचा वेग 3.1 पेंटाफ्लॉप एवढा आहे. 6वा प्रश्न आहे, व्हेनेझुएलाच्या तेल आणि वायू व्यापारावर कारवाई करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून अमेरिकन सैन्याने कोणता रशियन ध्वजांकित तेल टँकर जप्त केला? तर त्याचं नाव आहे मेरी नेरा. आपण जर बघितलं मेरी नेरा त्याचं जुनं नाव होतं बेला 1, याला जप्त केलेलं आहे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आईसलँड जवळ याला जप्त करण्यात आलेलं आहे. कारवाईचं कारण आहे अमेरिकेच्या निर्बंधाचे उल्लंघन करून व्हेनेझुएलातून होणारी तेल तस्करी थांबवणे आणि व्हेनेझुएलावर आर्थिक दबाव वाढवणे. तर मित्रांनो, आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच तर सुरू केलेच आहे, त्याचबरोबर ग्रुप सी आणि ग्रुप बी साठी एक आपण धुरंधर बॅच मुख्य परीक्षेसाठी सुरू करत आहोत. तर ती बॅच 21,000 PYQ ची बॅच, हे सगळ्या बॅच जॉईन करायचे असेल, नोट्स पॅक, तर तुम्ही आपला ऍप डाउनलोड करा, त्यावर तुम्हाला सगळ्या बॅचेस बघायला मिळतील. तिथे CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा, पण आज तुम्ही संक्रांती कुपन यूज करा म्हणजे तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. पुढील क्वेश्चन, अवतार ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या भारतीय महिलांसाठी सर्वोत्तम शहर अहवालामध्ये कोणत्या शहराला अव्वल स्थान मिळालं? तर बेंगलोर जे आहे ते महिलांसाठी सर्वोत्तम शहर जे आहे ते ठरलेलं आहे. अवतार ग्रुपने हा सर्वे तयार केलेला आहे. बेंगलोर 1 नंबरला आहे, चेन्नई 2 नंबरला, पुणे 3 नंबरला आहे आपलं, हैदराबाद 4 नंबर, मुंबई 5 नंबर. त्याचबरोबर जर बघितलं तर राजधानीच्या बाबतीत मुंबई 1 नंबरला आहे, तर कोहिमा राजधानी जी आहे ती 2 नंबरला आहे, आणि सगळ्यात शेवटी पटना आणि दिल्ली या राजधानी आपल्याला सांगता येतील. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये कोणता देश अतिथी देश म्हणून उपस्थित राहील? तर कतार देश जो आहे तो अतिथी देश म्हणून उपस्थित राहणार आहे. आपण जर बघितलं जागतिक पुस्तक मेळा 10 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान सुरू आहे दिल्लीमध्ये, भारत मंडपम प्रगती मैदानमध्ये. थीम आहे भारतीय लष्करी इतिहास, शौर्य अधिज्ञान 75 वर्ष @75 असा थीम आहे. गेस्ट ऑफ ऑनर आहे कतार, फोकस कंट्री आहे स्पेन. 9वा प्रश्न, अनामलाई व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रगणना उपक्रम वाढवण्यासाठी कोणतं मोबाईल ऍप वापरलं जात आहे? तर आपण जर बघितलं एक फेमस ऍप आहे ज्यावर आपल्याला आयोगाने प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे. तर यमस्ट्रिप्स नावाचं ऍप आहे जे व्याघ्रगणना करण्यासाठी वापरलं जातं. याचा फुल फॉर्म आहे मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस, असा याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो. याचबरोबर जर बघितलं तर हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी हे ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे. हे वन्यजीव कर्मचाऱ्यांना गस्त दरम्यान रिअल टाइम डेटा गोळा करण्यामध्ये आणि अपलोड करण्याची अनुमती देतो. कुठे वाघ दिसला, फोटो काढून टाकला ऍप्लिकेशनवर, अशा प्रकारे त्याची गणना या ऍप्लिकेशनद्वारे वाघांची गणना केली जाते. 10वा प्रश्न तुमच्या समोर आहे, जानेवारी 2026 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अशोक लीलँडच्या पहिल्या समर्पित इलेक्ट्रिक व्हेकल प्लांटचं उद्घाटन कुठे केलं? तर असा इलेक्ट्रिक व्हेकल प्लांट बनवला जाणार आहे जिथं बसचं EV बसचं तयार केलं जाणार आहे. तर तो लखनौ उत्तर प्रदेशमध्ये राजनाथ सिंह यांनी या अशोक लीलँडच्या प्लांटचं उद्घाटन केलेलं आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षाला 250 युनिट्स, म्हणजे आपण जर बघितलं तर जी नंतर 5000 युनिट्स पर्यंत मर्यादा वाढवायची आहे, तर अशा EV बसेस ज्या आहेत या प्लांटमध्ये तयार केल्या जाणार आहे. 11वा प्रश्न, मैत्री संशोधन केंद्र कुठे आहे? अंटार्क्टिकच्या तिथे आहे. तर भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेत कोणत्या देशातील संशोधकांना समाविष्ट करण्यात आलेले? तर जे मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिकच्या तिथे आहे तिथे आपण संयुक्त अरब अमिरातचे जे काही संशोधक आहे तर त्यांना सुद्धा घेऊन जाणार आहोत, तिथला एक्सपिरियन्स करवणार आहोत. आपण जर बघितलं तर खलिफा विद्यापीठ जे UAE मध्ये आहे तर तिथले हे संशोधक आहे. आपण जर बघितलं तर अंटार्क्टिकाच्या मंगळासारख्या भूदृश्याचा अभ्यास ते करणार आहे. तर मंगळावर जसं वातावरण आहे तसं अंटार्क्टिकाच्या काही ठिकाणी वातावरण त्याचा ते अभ्यास करणार आहे. भारताच्या अंटार्क्टिकाच्या तिथे 2 केंद्र आहे, एक आहे मैत्री आणि दुसरं आहे भारती, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लवकर कर्करोगाच्या तपासणीसाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट सुरू केला आहे? तर आशा व्हॅन मोबाईल युनिट जे आहे ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुरू केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर आशा व्हॅन नावाच्या मोबाईल कॅन्सर स्क्रीनिंग युनिटची सुरुवात जी आहे ती गुजरातमध्ये करण्यात आलेली आहे. तर गुजरातची राजधानी गांधीनगर, भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, आचार्य देवव्रत राज्यपाल आणि सुनीता अग्रवाल जे आहे त्या तिथल्या मुख्य न्यायाधीश आहे हायकोर्टच्या. 15 जानेवारी 2026 इथं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर चालू घडामोडी वन लाईनरचं आपण एक पुस्तक जे आहे ते आपल्या ऍप्लिकेशनवर आणलेलं आहे. पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीने भारतातील पहिले राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे? तर भारतामध्ये अफगाणिस्तानमधील पहिले राजदूत नेमण्यात आलेले आहे आणि ते आहे नूर अहमद नूर. मित्रांनो, नूर अहमद जे आहे ते भारतातील, आपण जर बघितलं तर अफगाणिस्तानने काय केलेली, त्यांची भारतामध्ये ॲज अ राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते नवी दिल्लीमधील अफगाण दूतावास चार्ज अफेअर्स म्हणून पदभार जे आहे ते स्वीकारणार आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर भारतात अफगाण राजदूत नेमणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मित्रांनो, अफगाणिस्तान अशा खंडातील देश आहे, काबूल राजधानी आहे. भारताला सगळ्यात कमी सीमा कोणत्या देशाची लाभते? तर ती अफगाणिस्तानची आहे. आपण जर बघितलं तर अफगाणी तिथलं चलन आहे, शुरा तिथल्या संसदेचं नाव आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या नियुक्ती आपण बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक कोण बनले? उर्जित पटेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक कोण बनले? डॅनियल कॅट्स.
व्हेनेझुएलाचे नवीन अध्यक्ष कोण बनल्या? डेल्सी रॉड्रिगेज. इंटरपोलचे नवीन अध्यक्ष कोण बनले? लुकास फिलिप. संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण बनल्या? शेखा अल नोवेस. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले? डॉक्टर राजीव रंजन. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या? क्रिस्टी कॉव्हेंट्री. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन सीईओ कोण बनले? संजय गुप्ता. युनेस्कोचे नवीन महासंचालक कोण बनले? खालिद अल एनानी. आयुसीएन स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष कोण बनले? विवेक मेनन. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर ते गेनाडी गोलोवकिन. तर हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय नियुक्त्या जे आहे ते आपण इथं बघितलेले आहे. तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याला संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं? तर संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार जो आहे तो स्वाती शांताकुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर स्वाती, मेजर स्वाती जे आहे मित्रांनो, तर ते युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स म्हणून असते, एक शांतिदूत फोर्स असते. तर त्यामध्ये भारताच्या जे काही महिलांची जे काही दल आहे त्याचं नेतृत्व करतात स्वाती शांताकुमार, आणि त्यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 जो आहे तो त्यांना मिळाला आहे. तर त्यांच्या समान भागीदार आणि चिरस्थायी शांती या प्रकल्पासाठी हा अवॉर्ड जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. त्या संयुक्त राष्ट्राचं जे काही आपण म्हणूया शांती मिशन आहे त्यामध्ये सध्या तैनात आहे. ज्या महिलांची जे काही दल आहे तर त्याचं ते नेतृत्व करत आहे. तर मिलिटरी एंगेजमेंट टीमचं ते नेतृत्व करत आहे. तिसरा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये इस्रोच्या वर्षातील पहिल्याच अयशस्वी मोहिमेसाठी कोणतं रॉकेट वापरलं गेलं होतं? तर इस्रोने आपण जर बघितलं तर PSLV-C65 नावाचं रॉकेट वापरलं होतं आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आणि इतर छोटे मोठे सॅटेलाइट जे आहे ते अवकाशामध्ये पाठवलं होतं. पण जी काही तिसरी स्टेज होती या रॉकेटची, तर तिसऱ्या स्टेजमध्ये ते फेल झालं आणि हे मिशन जे आहे ते अनसक्सेसफुल झालेलं आहे. तर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट N1 जो DRDO ने विकसित केला होता आणि इतर वेगवेगळ्या देशांचे काही सॅटेलाइट होते, आपण जर बघितलं तर ते इथं फेल झालेले आहे. आपण जर बघितलं तर प्रक्षेपणाला जे काही रॉकेट आहे त्याला PSLV-DL किंवा PSLV-C62 या नावाने देखील ओळखलं जातं. या PSLVचं हे 64वं उड्डाण होतं. PSLVचं नाव काय? C62. उड्डाण किती आहे? 64वं आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ते फेल झालेलं आहे. त्या दिशेने भारतातील पहिला उपग्रह जो आहे लचित-1 आणि स्पेनच्या केस्ट्रल इनिशियल डेमॉन्स्ट्रेटर री एंट्री कॅप्सूल देखील यामध्ये समाविष्ट होती. चौथा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेले आहे न्यायमूर्ती रेवती मोहित डेरे. तर आपण जर बघितलं तर रेवती मोहित डेरे जे आहे ते मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. त्यांनी सोमेन सेन यांची जागा घेतलेली आहे. मेघालय उच्च न्यायालयाची निर्मिती 2014 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय शिलाँग मध्ये आहे, म्हणजे ते मुख्य कार्यालय. आणि आपण जर बघितलं तर मेघालय राज्याचं जे काही आपण म्हणू एरिया आहे तो त्या अंतर्गत येतो. पुढे जाऊया. पाचवा प्रश्न, पोंगल सण जो आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल जो आहे तो तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. आपल्याकडे मकर संक्रांती साजरी केली जाते, तसं तामिळनाडूमध्ये पोंगल सण साजरा केला जातो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा सूर्यदेव आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक 4 दिवसांचा कापणीचा उत्सव आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकच्या काही भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारतीय लष्कराने नागरी आणि लष्करी संस्थांमधील समन्वय वाढवण्यासाठी सांझ हा शक्ती सराव कुठे आयोजित केला होता? तर सांझ हा शक्ती सराव जो आहे तो पुणे, महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून इम्पॉर्टंट आहे, आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो. तर भारतीय लष्कराने नागरी आणि लष्करी संस्थांमधील समन्वय साधण्यासाठी सांझ शक्ती सराव जो आहे तर तो आयोजित केलेला आहे पुणे, महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, दिघी नावाचं ठिकाण आहे, म्हणजे माझ्या भावाचं जे काही घर आहे ते सुद्धा त्याच ठिकाणी दिघी. तर दिघी खडकी मिलिटरी स्टेशनवर पुण्यामध्ये आपण जर बघितलं सांझ शक्ती सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भारतीय लष्कर, तसेच महाराष्ट्र पोलीस, तसेच CISF, फोर्स 1, अग्निशमन दल, NDRF, पुणे महानगरपालिका या 16 प्रमुख नागरी संस्थांचा यामध्ये समावेश होता. म्हणजे नागरिक संस्था तसेच आपण जर बघितलं आर्म फोर्सेस यांचा एकत्रित हा युद्ध सराव आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेला आहे. 19 तारखेपासून याचे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. पण त्या अगोदर आता 20% डिस्काउंट आज रात्री 12 वाजेपर्यंत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. त्याचबरोबर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी धुरंधर बॅच जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. या बॅचची फी 1499 आहे. यामध्ये नोट्स, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर आणि 4 महिन्याचा कालावधी तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच देखील आपल्या ऍप्लिकेशनवर आहे. या आपल्या नोट्स आहे ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प करणार आहे. तुम्हाला कोणती बॅच जॉईन करताना काय करायचं, आज संक्रांती नावाचं कुपन आहे. जसं तुम्ही बाय नाव किंवा जॉईनवर क्लिक कराल तसं कुपन टाका, अप्लाय करा, फीमध्ये तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल. आपलं टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करायचं आहे. 7वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणती विमान कंपनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये सामील होणारी 5वी सक्रिय भारतीय विमान कंपनी बनली? तर विस्तारा नावाची आकाशा एअर नावाची कंपनी आहे. एक प्रसिद्ध शेअर मार्केटमधील एक व्यक्तीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, राकेश झुंझुनवाला यांची ही कंपनी आकाशा एअर. आणि आकाशा एअर ही इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये सामील होणारी 5वी सक्रिय भारतीय कंपनी जी आहे ती बनली आहे.
तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. यामध्ये ऑलरेडी एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपनी होत्या. आता आकाश एअर सुद्धा यामध्ये सामील झालेली आहे. मग आता या सदस्यत्वामुळे आकाश एअरला जागतिक विमान वाहतूक मानक सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करावं लागणार आहे आणि इतर आंतरराष्ट्रीय विमान कंपनीशी सहयोग करण्यास तिला मदत होणार आहे. 8वा प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने अवकाशात एक घोस्टल गॅलेक्सी, म्हणजे अशी गॅलेक्सी ज्यामध्ये उजेडच नाहीये, तर ती शोधलेली आहे. तर तिचं नाव काय? तर तिचं नाव आहे मित्रांनो Cloud9. तिचं नाव काय आहे? Cloud9. तर Cloud9 नावाची गॅलेक्सी जी आहे तर ती नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने शोधलेली आहे. तर टेलिस्कोपचं नाव पण लक्षात ठेवायचंय, हबल स्पेस टेलिस्कोप. तुम्हाला विचारलं जाईल जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, म्हणजे ऑप्शन दिले जाईल. हबल स्पेस टेलिस्कोपने ही आपण जर बघितलं तर Cloud9 नावाची एक गॅलेक्सी जी आहे ती शोधलेली आहे. हे विश्वाच्या सुरुवातीच्या आकाशगंगा निर्मिती प्रक्रियेचे अवशेष आहे. त्यामध्ये फक्त डार्क मॅटर आहे आणि हायड्रोजन वायू आहे. आपण जर बघितलं हे मेसियर 94 नावाच्या सर्पिल आकाशगंगेजवळ सुमारे 14 दशलक्ष प्रकाश वर्ष अंतरावर ही आपण जर बघितलं गॅलेक्सी स्थित आहे, त्यावर प्रश्न विचारला जाईल. आता सांगतो. पुढे जाऊया. जानेवारी 2026 मध्ये वेईमर ट्रायंगल जे आहे त्या स्वरूपात परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठकीत भारताने प्रथमच कुठे भाग घेतला? तर वेईमर ट्रायंगल स्वरूपात परराष्ट्र मंत्री जे आहे तर त्यांनी सहभाग घेतलेला आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. आता वेईमर ट्रायंगल नेमकं काय हे आपण समजून घेणं इथं गरजेचं आहे. यावर सुद्धा प्रश्न येईल. वेईमर ट्रायंगल म्हणजे 3 देशांचा हा एक गट आहे. त्यामध्ये फ्रान्स येतो, जर्मनी येतो, पोलंड येतो. फ्रान्स, जर्मनी, पोलंड. फ्रान्समध्ये या परिषदेचं आयोजन झालं होतं, ज्यामध्ये आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सहभाग घेतला होता. आपण जर बघितलं तर युरोपच्या बाहेरील एखादा देश पहिल्यांदाच या समिटमध्ये आपण जर बघितलं तर सामील झालेला आहे, तो आहे भारत. ही गोष्ट लक्षात ठेवा. या बैठकीचं उद्दिष्ट भारत आणि प्रमुख युरोपियन शक्तींमधील धोरणात्मक समन्वय अधिक मजबूत करणं हे आहे. तर फ्रान्स, जर्मनी, पोलंड. 10वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या शहरात एका नवीन नौदल तळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या शहरात नवीन नौदल तळ स्थापन करण्याची घोषणा केली? तर हल्दिया. आपण जर बघितलं पश्चिम बंगालमध्ये भारतीय नौदल जे आहे तर एक नवीन नौदल तळ जे आहे ते स्थापन करणार आहे. सध्या बांगलादेश खूप फॉर्ममध्ये आणि बांगलादेश जेवढं फॉर्ममध्ये, तर उद्या जर त्यांनी जाऊन काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तिथंच समजून घ्या जागेवर आणण्यासाठी आपण हे नौदल तळ जे आहे ते कोलकात्यापासून 100 किलोमीटर अंतरावर बनवत आहोत. हल्दिया हुगळी नदीचं जे काही आपण म्हणूया जी गंगेची वितरिका आहे तर तिच्या काठावर आपल्याला हे नौदल तळ बघायला मिळेल. 11वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुमार संगकाराला मागे टाकून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण ठरला? तर तो बनलेला विराट कोहली. आपण जर बघितलं 28,000 कुमार संगकारा धावा होत्या, विराट कोहलीने त्याला पार केलेलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध जो काही वडोदरामध्ये सामना झाला होता तिथे त्याने आपण जर बघितलं तर 90+ धावा केल्या होत्या आणि तिथे त्याने कुमार संगकाराचा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. 12वा प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संघर्षमय जीवनावरील अग्नि सरसुलो विकासितंचिना कमलम द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचं लेखक कोण आहे? तर या पुस्तकात लेखन केलेले आहे यारलगड्डा लक्ष्मी प्रसाद यांनी. आपण जर बघितलं राष्ट्रपती मुर्मू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन आंध्र विद्यापीठात रस्ते साफ करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचारी लक्षम्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचं शीर्षक आहे अग्नि सरसुलो विकसनचिना कमलम द्रौपदी मुर्मू. तर खूप किचकट नाव आहे हे लक्षात ठेवा आणि हे पुस्तक यारलगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 16 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हे आपण करंट अफेअर्सचं 1 लाइनरचं इयरबुक जे आहे ते तयार केलेले आहे. 2025 जानेवारी टू डिसेंबरचे प्रश्न यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, जे आपण रेग्युलर घेतो तसेच प्रश्न आणि डायरेक्ट त्याची उत्तरं तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील. आजचा पहिला क्वेश्चन आहे. जानेवारी 2026 मध्ये मेटाचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर मेटाचे आपण जर बघितलं नवीन अध्यक्ष बनलेले दीना पावेल मॅककॉर्मिक. तर यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. दीना पावेल आणि मॅककॉर्मिक ही नावं लक्षात ठेवायची आहे. तर दीना पावेल आणि मॅककॉर्मिक यांची या कंपनीचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मेटा कंपनी फेब्रुवारी 2004 मध्ये स्थापना करण्यात आली होती. कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय आहे. मार्क झुकरबर्ग सीईओ आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की मेटा अंतर्गत एक कंपनी येते जिला आपण फेसबुक म्हणून ओळखतो. तर फेसबुकची पॅरेंट कंपनी म्हणजे फेसबुकचा पिता कोण आहे? मेटा आहे आणि मेटाचा मुलगा कोण आहे? फेसबुक आहे. आता आपण चर्चेतील महिला बघूया. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय महिला आहे काम्या कार्तिकेयन. मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रेवती मोहिते डेरे. व्हेनेझुएलाच्या नवीन हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज. कोणत्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याला संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं? स्वाती शांता कुमार. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा.
युलिया स्विरिडेन्को या युक्रेनच्या युक्रेनच्या नवीन पंतप्रधान आहे, पहिल्या महिला नाही. मिस वर्ल्ड 2025 आहे सुचाता चुवान्स्की. या कोणत्या देशाचा आहे असं आपल्याला अलीकडे प्रश्न विचारला होता, थायलंडचा. माउंट एव्हरेस्ट जिंकणारी पहिली महिला CISF अधिकारी कोण आहे? गीता समोता. विश्व खाद्य पुरस्कार 2025 च्या विजेता कोण आहे? डॉक्टर मारिया अंगेला हंगेरिया. आणि युरिका फोर्ब्स ब्रँड अँबॅसिडर कोण ठरले आहे? तर युरिका फोर्ब्सच्या ब्रँड अँबॅसिडर ठरलेला आहे श्रद्धा कपूर. दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, हा तुम्हाला 100% नाही 101% तुम्हाला हा परीक्षेमध्ये बघायला मिळणार. 18व्या ब्रिक्स शिखर परिषद 2026 कोणता देश आयोजित करेल? 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर यापूर्वी ती ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर जर बघितलं तर याचा अधिकृतपणे लोगो जो आहे तो ब्रिक्स शिखर परिषदेचा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नवी दिल्लीमध्ये अनावरण केलेलं आहे, ज्यामध्ये कमळ आणि नमस्ते हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याची एक वेबसाईटचं सुद्धा लॉन्चिंग जे आहे ते करण्यात आलेले आहे. दुसरा आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे की लोगोमध्ये काय आहे? तर लोगोमध्ये दोन गोष्टी आहे, कमळ आणि नमस्ते. त्यानंतर तिसरा महत्वाचा पॉईंट इथं, याची थीम काय? बिल्डिंग फॉर रेसिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. ही जी थीम आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. यापूर्वी भारताने 2012, 2016 आणि 2021 मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. म्हणून भारत कितव्यांदा ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करत आहे? 4th टाइम्स. ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, 24 तास नळाद्वारे थेट पिण्याचं पाणी पुरवणारं भारतातील पहिलं शहर कोणतं बनलेलं आहे? तर ते बनलेलं आहे पुरी, ओडिशामध्ये. पुरी जगन्नाथ तुम्हाला माहित असेल. तर ते पुरी जे आहे ते नळाने पाणी पुरवणारं 24 तास हे पहिलं शहर बनलेलं आहे. सुजल पेय नळ मिशन अंतर्गत 24 तास पिण्याचं पाणी पुरवणारं हे भारतातील पहिलं शहर आहे, जिथून पिण्यायोग्य नळाद्वारे पाणी आपल्याला बघायला मिळतं. हे भारतीय मानक ब्युरो, आपण जर बघितलं तर जो काही ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स जो आहे आणि जागतिक आरोग्य संघटना WHO जो आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांच्या मानकांची पूर्तता करतं. त्यानंतर जर बघितलं तर पुढील क्वेश्चन आहे, 15 जानेवारी 2026 रोजी कोणत्या भारतीय शहरात वार्षिक सैन्य दिन परेड आयोजित केली जात आहे? 2025 ची वार्षिक सैन्य दिन परेड जी आहे ती पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली मित्रांनो. 2026 मध्ये ही जयपूरमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या दोन्ही लक्षात ठेवा, पुण्याची पण लक्षात ठेवा आणि जयपूरची पण लक्षात ठेवायची आहे. आपल्याला कोणती पण विचारली जाऊ शकते. जयपूरमध्ये 78वा भारतीय सेना दिन साजरा करण्यात आला आणि 15 जानेवारी रोजी आपण जर बघितलं लष्करी परेड जी आहे ती राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 2026 हे वर्ष नेटवर्किंग अँड डेटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आजचं सेशन खूपच जास्त महत्त्वाचं आहे, कारण खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला आजच्या सेशनमध्ये बघायला मिळेल. पाचवा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये भारतातील युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर तो सर्जिओ गोर यांनी पदभार स्वीकारलेला आहे. सर्जिओ गोर जर आपण बघितलं 12 जानेवारी 2026 ला अमेरिकेचे भारतातील दूत म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यांचा जन्म उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये झालेला आहे. आता अमेरिकेविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. राजधानी वॉशिंग्टन DC, चलन आहे डॉलर. उत्तर अमेरिका खंडामध्ये हा अमेरिका येतो. अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेने कोणत्या वर्षी राज्यघटना स्वीकारली? 1787 मध्ये. संविधानाचे पहिले 3 शब्द आहे वी द पीपल. आपण सुद्धा सरनाम्यामध्ये जे पहिले 3 शब्द घेतलेले वी द पीपल ऑफ इंडिया आपण जे बोलतो, तर वी द पीपल हे शब्द आपण अमेरिकेकडूनच घेतले. त्याचबरोबर सरनामा ही कन्सेप्ट सुद्धा आपण अमेरिकेकडूनच घेतली. आणि अमेरिकेच्या राज्यघटनेवरून फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क, त्याचबरोबर जर बघितलं तर स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूद ही आपण अमेरिकेकडून घेतली. कलम 61 मध्ये राष्ट्रपतीला काढून टाकण्यासाठी महाभियोगाची जी प्रोसिजर आहे ती आपण अमेरिकेकडून घेतली. न्यायाधीशांना पदावरून काढून टाकण्याची प्रोसिजर आपण अमेरिकेकडून घेतली. सरनामा मी तुम्हाला सांगितलं, सरनाम्यातले पहिले 3 शब्द जे आहे ते सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे. त्याचबरोबर अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण अमेरिकेकडून घेतल्या, जसं की न्यायालयीन पुनर्विलोकन नावाची एक कन्सेप्ट आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू, ही सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. तुम्हाला या कशावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिकेने रशियाकडून एक गोष्ट विकत घेतलेली आहे, अलास्का नावाचं ठिकाण, जे काळी रशियात होतं. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट प्रमाणेच एक बेसबॉल सारखा खेळ आहे, ज्यामध्ये बॅट ऐवजी गोलंदांडा असतो आणि बॉल असतो तो लांबपर्यंत मारायचा असतो. अमेरिकेचा शोध कोण लावला? कोलंबसने. अमेरिकेच्या संसदेचं नाव काय आहे? काँग्रेस. संविधान तयार करणारा आणि स्वीकारणारा पहिला देश अमेरिकाचे. अमेरिकेच्या संविधानातून काय घेतलं हे मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. तर उपराष्ट्रपती पद एक ऍडिशनल उपराष्ट्रपती पद सुद्धा आपण कोणाकडून घेतलेलं आहे? अमेरिकेकडून घेतलेलं आहे. 6वा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत बालविवाहाचं प्रमाण 10% कमी करण्याचं लक्ष ठेवलं आहे? तर भारत सरकारने 2026 पर्यंत बालविवाहाचं प्रमाण 10% कमी करण्याचं लक्ष ठेवलं आहे. आणि बालविवाह मुक्त भारताचं लक्ष काय? तर यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येईल. बालविवाह मुक्त भारताचं लक्ष आहे मित्रांनो 2030. आणि आता मी तुम्हाला जे दाखवतोय त्यावर सुद्धा प्रश्न येणार आहे. काय प्रश्न काय कसा येऊ शकतो? तर बघा, छत्तीसगड मधील बालोद नावाचा जिल्हा आहे. बालोद नावाचा जिल्हा ही गव्हर्नमेंटचा अधिकृत वेबसाईट PIB पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरोची डेटा आहे. तर बालोद नावाचा जिल्हा जो आहे तर तो भारताचा पहिला बालविवाह मुक्त असणारा जिल्हा आहे.
तर छत्तीसगडमधील बालोद जिल्हा जो आहे तो भारतातील पहिला बालविवाह जिल्हा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 17 सप्टेंबर 2025 रोजी छत्तीसगडमधील सुरजापूर जिल्हा प्रशासनाने 75 ग्रामपंचायतींना काय घोषित केलं होतं? बालविवाह पंचायती म्हणून घोषित केलेलं आहे. आपण जर बघितलं बालविवाह भारताची सुरुवात महिला आणि बालविकास मंत्रालयाने नोव्हेंबर 2024 मध्ये केलेली आहे. आपण जर बघितलं तर हे संयुक्त राष्ट्राचं शाश्वत विकास ध्येय जे आहे तर त्याच्या अनुषंगाने सन 2030 पर्यंत बालविवाह पूर्णपणे संपुष्टात आणायचे आहे आपल्याला. आणि बालोद जिल्हा देशातील पहिला बालविवाह जिल्हा आहे. आता मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे. यांचे लेक्चर 19 तारखेपासून सुरू होणार आहे, पण तुम्ही आताच तुमचे ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. कारण पहिले 100 विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे जी फी दिसते ती फी तुम्हाला पहिले 100 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे, नंतर ही फी वाढणार आहे. त्याचबरोबर ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेला जे मुलं असतील त्यांच्यासाठी खास आपण धुरंधर बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. 21,000 PYQ ची आपण स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. ह्या आपल्या नोट्स आहे, या तुम्हाला आपल्या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्रांच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. ऍप्लिकेशनवरून बॅच परचेस करताना एक कुपन कोड यूज करा जे आहे CJ लाईव्ह, म्हणजे तुम्हाला फी मध्ये 10% डिस्काउंट जे आहे ते मिळणार आहे. पुढे जाऊया मित्रांनो, आपलं टेलिग्राम इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लेक्चरची नोटिफिकेशन मिळत जाईल. 7वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये विल फॉर पीस 2026 हा बहुराष्ट्रीय नौदलाचा सरावचं आयोजन कोणता देश करत आहे? तर विल फॉर पीस नावाचा नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव जो आहे तो आयोजित केला दक्षिण आफ्रिका या देशाने. दक्षिण आफ्रिका देशाजवळच केप ऑफ गुड होप नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर हा नौदलाचा युद्ध सराव आयोजित करण्यात आला. यामध्ये जर बघितलं तर चायना, रशिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका या देशाच्या नौदलाने भाग घेतलेला आहे. आपण जर बघितलं सागरी सुरक्षा सुनिश्चित करणं आणि आपण जर बघितलं तर नौकावहन आणि सागरीय आर्थिक क्रियाकलापाच्या सुरक्षतेसाठी परस्पर समन्वय साधणं हे याचं मेन उद्दिष्ट आहे. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने अरलम वन्यजीव अभयारण्य हे पहिलं अधिकृत फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित केलं? तर केरळने अरलम वन्यजीव अभयारण्याला अरलम फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे. आणि असं करणारं कर्नाटक हे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे. केरळ सरकारने अरलम वन्यजीव अभयारण्याचं नाव अरलम फुलपाखरू अभयारण्य असं केलेलं आहे, ज्यामुळे ते राज्यातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य बनलेलं आहे. हे नामकरण वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत करण्यात आलेले. तर वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे? 1972चा आहे. 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अक्कापडे योजनेला मान्यता दिली? अक्कापडे योजना जी आहे ती कर्नाटक सरकारने सुरू केली आहे. आपण जर बघितलं तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली योजना सुरू करण्यात आलेली, जी वडील भगिनी दल असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो अक्कापडेचा. या योजनेचं उद्दिष्ट आहे महिला आणि अल्पवयीन मुलांवरील हिंसाचार, छळ, शोषण आणि बालविवाह यांसारखे गुन्हे रोखणे. 10वा प्रश्न आहे, भारतातील पहिलं पाय असलेलं मोबाईल मॅन्युप्युलेटर SC आपण याला काय म्हणूया स्कॉर्प कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे? म्हणजे हा एका टाईपचा रोबोट आहे जो कुत्र्यासारखा रोबोट आहे. तर हा भारतातील पहिला रोबोट कोणत्या संस्थेने लॉन्च केलेला आहे? तर तो IIT कानपूरने लॉन्च केलेला आहे. आपण जर बघितलं तर हा स्वदेशी संज्ञानात्मक रोबोटिक प्लॅटफॉर्म आहे. IIT कानपूरच्या एक्सटीरा रोबोटिक्सने हा विकसित केलेला आहे. याला आपल्याला पाय वगैरे बघायला मिळतात. त्यानंतर जर बघितलं संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक तपासणी सारख्या क्षेत्रात त्याचा वापर केला जाऊ शकतो जिथं चाकांचे रोबोट पोहोचू शकत नाही. 11वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये 28व्या राष्ट्रकुल सभापती आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या परिषदेचं आयोजन कोण करत आहे? तर आपल्याला माहिती आहे आपल्या लोकसभेत अध्यक्ष असतात, राज्यसभेमध्ये सभापती असतात, विधानसभेमध्ये अध्यक्ष असतात, विधान परिषदेमध्ये सभापती असतात. तसं सगळ्या देशामध्ये असतं, ज्या देशामध्ये लोकशाही, ज्या देशामध्ये संसद असते कायदा बनवण्यासाठी. मग जे राष्ट्रकुल देश आहे म्हणजे एकेकाळी ज्यांच्यावर इंग्रजांचं राज्य होतं असे जे देश आहे त्या अशा देशातील सगळे जे महत्वाचे जे काही अध्यक्ष, जसं आपल्याकडे लोकसभेचे अध्यक्ष इथं बघू शकता ओम बिर्ला आहे, तर त्यांची एक परिषद भरवली जाते. त्या परिषदेचं आयोजन जे आहे राष्ट्रकुल सभापती आणि अध्यक्ष अधिकाऱ्यांच्या परिषदेचं आयोजन जे आहे ते नवी दिल्ली भारतामध्ये होत आहे. आणि 28वी परिषद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं उद्घाटन करणार आहे. याचा अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे भूषवणार आहे. या यशस्वी आणि हा कार्यक्रम पार पडलेला आहे. भारताने पुढील अध्यक्षपद जे आहे ते UK कडे सोपवलेलं आहे. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये अपेडाने कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना कुठे सुरू केली? तर रायपूर छत्तीसगडमध्ये कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत छत्तीसगड मधील शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडायचे. विशेषतः तांदूळ, बाजरी, वन उत्पादन निर्यातीशी संबंधित योजना सुरू करण्यात आलेली आहे. अजून हिचं नाव जे आहे ते पब्लिक करण्यात आलेलं नाही. आपल्याला माहिती योजना कशाशी संबंधित पण नाव आपल्याला अजून माहित नाही. अपेडा जी आहे ती कृषीशी संबंधित जे काही प्रोडक्ट असतात तर त्याच्या निर्यातीशी संबंधित ही संस्था आहे. तर कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण. तर ॲग्रिकल्चरल आपण जर बघितलं तर ॲग्रिकल्चरल जे काही प्रोडक्ट असतात तर ते एक्सपोर्ट करण्याशी संबंधित जी काही आपण म्हणूया प्राधिकरण आहे, ऑथॉरिटी आहे, तर ते आहे अपेडा. 13 फेब्रुवारी 1986 ला स्थापना झालेली आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन जे आहे ते बघणार आहोत.
मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी चालू घडामोडीचं आपलं वन लाइनरचं इयरबुक आलेलं आहे आणि या महिन्यापासून आपण चालू घडामोडीचं मासिक जे आहे तर ते आपण लॉन्च करणार आहोत. आपलं मासिक जे आहे ते तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. पहिला क्वेश्चन आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 क्वार्टर 1 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे वर्षातून 2-3 वेळा जारी केला जातो. मग जो जानेवारी 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये भारताचं स्थान आहे 80. भारताचं स्थान काय आहे? 80 वाय. आता हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे तो कशाच्या आधारे, कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे कसं ठरवलं जातं? तर मित्रांनो बघा, आपल्याला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर त्यासाठी लागतो व्हिसा. म्हणजे त्या देशात किती दिवस राहायचंय किती दिवस नाही त्याची एक परमिशन असते यायची, तो लागतो व्हिसा. मग समजून अमेरिकेत जायचं, तुम्हाला 20 दिवसाचा व्हिसा जो आहे तो फिरण्यासाठी तुम्ही तिथे घेऊ शकता. पण काही देश आपल्याला व्हिसा मुक्त प्रवेश जो आहे तो अलाव करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजून घ्या की तुम्हाला उद्या जाऊन भूतानमध्ये जायचं, तर आपण व्हिसा मुक्त प्रवेश जो आहे तो भूतानमध्ये मिळवू शकतो. म्हणजे तिथं व्हिसाची काही गरज आपल्याला लागणार नसते. मग अशा प्रकारे एखादा पासपोर्ट किती देशांमध्ये आपण जर बघितलं तर व्हिसा मुक्त प्रवेश सुद्धा आपल्याला त्या पासपोर्टने बघायला मिळतो. याला काय म्हणतात हे बघितलं जातं आणि यानुसार एखाद्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे हे चेक केलं जातं. मग आपल्या देशाचा पासपोर्ट जो आहे तो 80व्या क्रमांकावर आहे. मग आपण जर बघितलं तर व्हिसा मुक्त प्रवेश किंवा व्हिसा ऑन अरायव्हल, तर यासह भारतातील नागरिक जे आहे ते 55 देशांमध्ये काय करू शकतात? व्हिसा शिवाय प्रवास करू शकतात. सगळ्यात कमकुवत पासपोर्ट जो आहे तो अफगाणिस्तानचा आहे. आपण जर बघितलं तर हा निर्देशांक हेनले अँड पार्टनर्सने बनवलेला आहे. यामध्ये टॉपचे 3 देश जर आपण बघितले तर पहिला आहे सिंगापूर, दुसऱ्या नंबरला जपान आणि दक्षिण कोरिया आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड आहे. दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या 7 एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? तर अमेरिकेच्या पाठोपाठ इस्रायलने, आपण जर बघितलं तर अमेरिकेने 66 संस्थांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती आंतरराष्ट्रीय. इस्रायलने 7 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर पडण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. त्यामध्ये मेन कोणत्या संस्था येतात? तर संयुक्त राष्ट्राचं लिंग समानता युनिट UN वुमन्सशी संबंधित संस्था आहे. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद जी आहे त्यामधून बाहेर पडण्याची घोषणा जी आहे ती इराणने केलेली आहे. कारण काय, ते इराणचा दावा आहे की या संस्था ज्या आहे त्या आंतरराष्ट्रीय मानकांचं उल्लंघन करत आहे आणि त्यांच्या कारवाया इस्रायलला किंवा इस्रायलच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत आहे. इस्रायल आशिया खंडामध्ये तो जेरुसलेम इस्रायलची राजधानी आहे. इस्रायली शकेल तिथलं चलन आहे. बेंजामिन नेतन्याहू पंतप्रधान आहे. राष्ट्रपती आहे इस्हाक हर्जोग. तिसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणती पंचायत उत्तर पश्चिम भारतातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय प्रमाणित पंचायत बनली आहे? तर ही सेंद्रिय पंचायत का भानगड आहे? तर या पंचायतमध्ये जी काही शेती वगैरे केली जाते तर ती पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे. म्हणजे तिथं रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. सर्व प्रकारची सेंद्रिय खतच वापरली जातात. गांडूळ खत, शेणखत अशा गोष्टींचाच वापर केला जातो. औषधं सुद्धा सेंद्रिय प्रकारचीच असतात. मग अशी पहिली जर आपण बघितलं तर उत्तर पश्चिम भारतातील पूर्ण सेंद्रिय पंचायत कोणती बनलेली आहे? तर बामनवास कंकर राजस्थानमधील ही पंचायत आपल्याला बघायला मिळते. मग पूर्णपणे सेंद्रियचा अर्थ काय? रासायनिक खतं, कृत्रिम कीटकनाशक हे आपण काय यूज करणं सोडून दिलेलं असतं आणि पारंपरिक गोष्टी आपण यूज करत असतो. चौथा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात मकर विलक्कू महोत्सव साजरा करण्यात आला? तर मकर विलक्कू महोत्सव आहे तो केरळचा आहे. तर मकर संक्रांतीच्या वेळी अय्यप्पम चं फेमस मंदिर जे आहे ते तुम्हाला केरळमध्ये बघायला मिळतं. त्या मंदिराच्या तिथे हा सण उत्सव सेलिब्रेट केला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर महत्त्वाचे जानेवारी महिन्यामधील सण, जसं की आपण जर बघितलं मकर विलक्कू हा जो सण आहे तो केरळमध्ये त्याचं सेलिब्रेशन होतं. तर मकर विलक्कू व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन केलं जातं. लोहडी नावाचा जो काही सण आहे तो पंजाब आणि हरियाणामध्ये एक फेमस सण आहे. संक्रांतीचे 1 दिवस अगोदर सेलिब्रेट केला जातो. पोंगल 4 दिवसांचा सण जो आहे तो तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पेड्डा पुडुंगा आणि संक्रांती हे सण जे आहे ते सेलिब्रेट केले जातात. आसाममध्ये माघ बिहू नावाचा सण जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या बँकेने भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारं ATM व्हॅन TGB ऑन व्हील्स लॉन्च केला आहे? तर T फॉर त्रिपुरा, G फॉर ग्रामीण आणि B फॉर बँक. तर त्रिपुरा ग्रामीण बँकने काय केलेलं आहे तर सौर ऊर्जेवर चालणारे एक ATM व्हॅन जे आहे तर ते इथं सुरू केलेलं आहे. तर बघा, त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं एक ATM व्हॅन जी आहे ती सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. आपण जर बघितलं दारावर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे किंवा बँकिंग सुविधा सुलभ करणे, बँकिंग सेवांपासून दूर असलेल्या ग्रामीण जनतेला तिच्यासोबत जोडणं हा हिचा मेन उद्देश आहे. आपण जर बघितलं जिथं 20 टनचाही तिथं सुद्धा ATM ची सुविधा आता यामुळे उपलब्ध होणार आहे. कारण ही व्हॅन पूर्णपणे कशावर चालते? सौर ऊर्जेच्या आधारावर चालते. मग आता भारतातील पहिल्या घडामोडी आपण इथं बघून घेऊया. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोरम. भारतातील पहिला मेगावॅट स्केल हायड्रोडायनामिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू झाला? नांगल हायडल कालवा पंजाब. रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य मध्य प्रदेश. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये सुरू केले जाणारे.
बांबू बाग थीमसह देशातील पहिलं निसर्ग थीम असलेलं विमानतळ गुवाहाटी आसाम. भारतातील पहिला वन्यजीव संरक्षित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जात आहे तर पटना बिहार. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये तयार केलं जात आहे. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी भारतातील पहिली बँक बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल जी आहे ती कुठे सुरू झाली तर लखनौ उत्तर प्रदेश. स्वतंत्र भारतात समान नागरी संहिता लागू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने त्यांच्या लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनाचं आधुनिकीकरण करण्यासाठी कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. तर लॉजिस्टिक म्हणजे काय असतात तर सामानाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणं, त्यांना साठवणं. आणि इन्व्हेंटरी म्हणजे काय साहित्य. तर याचं व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिकीकरण करण्यासाठी एक डाईम नावाचा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो सैन्याच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे. डाईमचा फुल फॉर्म आहे डेपो इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन. आपण जर बघितलं ते भारतीय लष्कर आणि BISAGN आपण जर बघितलं तर बिसॅग नावाची संस्था आहे. भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश अनुप्रयोग आणि भूमाहितीशास्त्र संस्था असं इथं मराठीमध्ये आपल्याला नाव सांगता येईल. यांनी संयुक्तपणे डाईमचा विकास जो आहे डाईमला विकसित केलेलं आहे. तर आपण जर बघितलं त्याचा उद्देश आपल्याला प्रश्नामध्येच बघायला मिळतो. लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरीचं व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने करणं, रिअल टाइम माहिती जी आहे त्याबाबत मिळवणं हा या पाठीमागील मेन उद्देश आहे. मित्रांनो, आपण 19 तारखेपासून कंबाईनची फाउंडेशन बॅच जे आहे तर त्याचे लेक्चर जे आहे ते सुरू करणार आहोत. राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचचे लेक्चर सुरू करणार आहोत. त्यामुळे जर अजून बॅच जॉईन केली नसेल तर आता जॉईन करा. धुरंधर बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज फाउंडेशन कोर्स 21,000च्या PYQ ची बॅच, अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळेल. आपल्या ॲप डाउनलोड करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा आणि बॅच परचेस करताना CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जे आहे तर ते यूज करायला विसरू नका, ते अप्लाय करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. 28,000 प्लस टेलिग्रामवर आपले काय आहे तर सबस्क्रायबर्स आहे. आणि इन्स्टाचं पेज जॉईन करायला विसरू नका, तिथं आपले 22,000 प्लस काय आहे फॉलोअर्स आहे. मित्रांनो, हे जर सेशन तुम्हाला आवडत असेल तर सेशनला लाईक पण करत चला. तुमच्या एका लाईकने काय होणार आहे तर या सेशनचे समजा व्ह्यू वाढतील, हे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत जातील आणि तेवढंच आम्हाला सेशन घ्यायला प्रोत्साहन राहील आणि रेग्युलर आम्ही जे आहे ते सेशन घेऊया. 7वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये मध्य प्रदेश सरकारने कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे बदलण्याची घोषणा केली. तर रतापानी व्याघ्र प्रकल्प जो आहे तर त्याचं नाव जे आहे विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असं नाव चेंज केलं जाणार आहे. तर हा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील आहे. विष्णू श्रीधर वाकणकर यांनी 1957 मध्ये रतापानी अभयारण्यात असलेल्या भीमबेटका या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा शोध लावला होता. मध्य प्रदेशमधील रतापानी हा 8वा व्याघ्र प्रकल्प आहे. रिसेंटली त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो आहे तो मिळाला होता. मित्रांनो, 8वा प्रश्न आहे, भारताची जीवाश्म नसलेली इंधन क्षमता म्हणजे आपण जर बघितलं तर आपली जी काही सौर ऊर्जा झालं, त्यानंतर जलविद्युत झालं, यापासून जी काही आपल्याला ऊर्जा मिळते तर ती क्षमता 2025 मध्ये 22.6% वाढीसह किती गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर ती क्षमता जी आहे ती 266.78 गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचा एक अंदाज जो आहे तर तो व्यक्त करण्यात आलेला आहे. नवीन आणि नवविकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जानेवारी 2026 मध्ये दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये भारताची एकूण बिगर जीवाश्म इंधन स्थापित क्षमता जी आहे ती 266.78 गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. जी 2024 मध्ये किती होती 217 गिगावॅट होती. त्यामध्ये 49 गिगावॅटची भर पडणार आहे 2025 मध्ये. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या कंपनीने भारतातील पहिलं मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तर मेड इन AI पीपल फर्स्ट नावाचा प्लॅटफॉर्म जो आहे तो रिलायन्स जिओ लॉन्च करणार आहे. तर ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हा जो AI प्लॅटफॉर्म आहे तो नागरिकांच्या दैनंदिन गरजावर लक्ष केंद्रित करणारे, कठीण भाषा आणि उपकरण अडथळ्यांवर मात देखील करणार आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ती कोणत्या देशाची आहे तर एलिसा हिली जी आहे ती ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे. तिने आपलं पदार्पण जे आहे तर ते न्यूझीलंड विरुद्ध केलं होतं 2010 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी. 11वा प्रश्न आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलं. तर खेलो इंडिया बीच गेम्स आहे ते दादरा नगर हवेली अंदमान दीव हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तर तिथं दीव नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी खेलो इंडिया बीच गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये कर्नाटकने प्रथम क्रमांक जो आहे मित्रांनो तो पटकावलेला आहे. तर दीव मध्ये घोगला बीच सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आपण जर बघितलं तर याची दुसरी आवृत्ती आहे पर्ल नावाचा याचा काय आहे शुभंकर आहे. मित्रांनो, कर्नाटक पहिलं स्थान, तमिळनाडू दुसरं स्थान आणि मणिपूरचं तिसरं स्थान आहे. कर्नाटकने एकूण 11 पदकं जिंकले, ज्यामध्ये 3 गोल्ड मेडल, 2 सिल्वर मेडल आणि 6 ब्रॉन्झ मेडल आहे. तमिळनाडूने सुद्धा 3 गोल्ड मेडल जिंकले, मणिपूरने सुद्धा 3 गोल्ड मेडल जिंकले. पण आपण जर बघितलं आणि तिघांचे पण सिल्वर मेडल पण सेमच आहे, फरक फक्त आला ब्रॉन्झ मेडल मध्ये. तमिळनाडूचे ब्रॉन्झ मेडल 3 आहे तर मणिपूरचे 2 आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळिंबाला GI टॅग मिळाला आहे.
तर हे जे डाळिंब आहे मित्रांनो हे आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ए सोबत कनेक्ट करायचं अनंतपूर आंध्र प्रदेश. आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशामध्ये अनंतपूर प्रदेशात जे काही डाळिंब तयार होतं त्याला अनार म्हटलं जातं, अनंतपूर अनार. तर त्याला जीआय टॅग जो आहे तो मिळालेला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील गजक आणि रेवडी यांना सुद्धा जीआय टॅग जो आहे तो देण्यात आलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान काय आहे, खेलो इंडिया बीच गेम जे आहे तर त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं मित्रांनो हे सांगा. विजेता नका सांगू, आयोजन सांगा. आणि आपण जर बघितलं तर याचा जो शुभंकर होता शुभंकर तर तो तुम्ही मला सांगायचा आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं ती सौर ऊर्जेवर चालणारं जे काही भारतातील पहिलं एटीएम जे आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, राज्य सांगा. ठीक आहे, बँकेच्या नावातच राज्य तुम्हाला बघायला मिळेल, तर राज्य तुम्हाला सांगायचं आहे. तर थांबूया. सेशन आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला डेली या क्वालिटी लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.